रोहन आणि नेहा गावाकडून आईबाबांचा आशीर्वाद घेऊन शहराकडे निघतात. गाडी गेटच्या समोर येऊन थांबते. आजी देवघरातून बाहेर येतात. रोहन सोबत नेहाला पाहून त्यांना खूप आनंद होतो. नेहा आणि रोहन घरात आल्यावर आजी नटखटपणे हळूच नेहाला म्हणाल्या, हिटलर साहेबांनी सरेंडर केलेलं दिसतंय. तेव्हा नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने लगेच आजीला मिठी मारली. नेहा घरात परतल्यावर आजींच्या डोळ्यात समाधान होतं. देशमुख साहेबांनी रोहनच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, उशीर झाला पण निर्णय बरोबर घेतलास. तेव्हा रोहन शांतपणे म्हणाला, यावेळी चूक परवडणारी नव्हती बाबा. तेव्हा आजी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या, दोघे सुखाने संसार करा. त्या रात्री दोघे रूममध्ये बसलेले. आकाशात चंद्र पुन्हा उजळलेला. नेहा हळूच म्हणते, जर आदित्यला सत्य कळलं नसतं तर. रोहन तिचा हात घट्ट पकडतो आणि म्हणतो, मग मी आयुष्यभर स्वतःला माफ केलं नसतं आणि तुला मी गमावलं असतो आणि कधीही तुझ्याशिवाय जगू शकलो नसतो. कारण मला कळालंय, माझं घर तुझ्याशिवाय पूर्ण होत नाही. तेव्हा नेहा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. पावसाच्या हलक्या सरी पुन्हा सुरू होतात. यावेळी ना शंका ना अपराधीपणा, फक्त दोन मनं ज्यांनी प्रेमासाठी लढून विश्वास पुन्हा उभा केला. कॉट आणि सोप्यामधलं अंतर आता संपलेलं होतं, पण सगळ्यांच्या नकळत एक मन अजून खूप अस्वस्थ होतं, आदित्यचं. आदित्य आपल्या रूममध्ये बसून विचार करत होता. त्याला वाटत होतं, मी रियाची चूक उघड केलं ते बरोबर होतं, पण कदाचित रियाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. दुसरीकडे रिया ज्या अपमानाने मंडपातून बाहेर पडली होती, तो तिच्या अहंकाराला झेपलेला नव्हता. ती तिच्या रूममध्ये बसून आरशात स्वतःकडे पाहत होती. मी हरले नाही, अजून खेळ बाकी आहे. तिच्या डोळ्यात आता प्रेम नव्हतं, फक्त हट्ट आणि सूड होता, तोही आदित्यला धडा शिकवण्याचा. ती आपला फोन उचलते आणि आदित्यला घरी लँडलाईनवर फोन लावते. आदित्य फोन उचलतो तेव्हा हळू आवाजात रिया म्हणाली, आदित्य तू मला भेटू शकतोस का? आदित्य आधीच अपराधी भावनेत होता. त्याला वाटत होतं, मी रियाची चूक उघड केलं ते बरोबर होतं, पण कदाचित रियाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, म्हणून तो रियाला भेटायला तयार होतो. दुसऱ्या दिवशी कॅफेत दोघे समोरासमोर बसलेले. रिया शांत आवाजात म्हणते, तुला माहीत आहे ना, मी खरंच रोहनवर प्रेम करत होते. आदित्य कठोर आवाजात म्हणतो, प्रेम की भावला जिंकण्याचा प्रयत्न रिया. रिया काही क्षण गप्प, मग हळूच म्हणते, कधी कधी माणूस चुकीचा मार्ग निवडतो, पण भावना खऱ्या असतात. तेव्हा आदित्यच्या मनात हलकासा गोंधळ निर्माण होतो. तो काहीच बोलू शकत नाही. त्या रात्री रोहन खरंच स्वयंपाकघरात चहा बनवत होता. नेहा हसत म्हणाली, इतकं गंभीर चेहरा करून चहा बनवतात का? तो मागे वळून म्हणाला, ही शिक्षा आहे ना, प्रामाणिकपणे भोगतोय. दोघं हसतात, पण अचानक रोहनचा फोन वाजतो. स्क्रीनवर नाव चमकतं, रिया. नेहाच्या चेहऱ्यावर पुन्हा हलकी छटा उमटते. रोहन फोन उचलत नाही, तो फोन सायलेंटवर टाकतो. नेहा शांतपणे विचारते, उचलत का नाही? रोहन तिच्याकडे बघून म्हणतो, जुन्या सावल्या पुन्हा घरात आणायच्या नाहीत. तेव्हा नेहाच्या डोळ्यात अभिमान दाटतो. पण गोष्ट इथेच थांबत नाही. रिया दुसऱ्या दिवशी अचानक देशमुखांच्या घरी येते. नेहा दार उघडते. दोघी काही क्षण समोरासमोर. रिया शांत आवाजात म्हणते, मी माफी मागायला आले आहे. घरात सगळे जमा होतात. रिया डोळ्यात पाणी आणून म्हणते, मी चुकी केली, पण माझ्या भावनांना दोष देऊ शकत नाही. रोहन काही बोलणार तेवढ्यात आदित्य म्हणतो, रिया, चूक मान्य करणं सोपं नसतं. सगळे त्याच्याकडे पाहतात. आदित्य पुढे म्हणतो, कदाचित आपण सगळेच काहीतरी शिकतोय यातून. रिया शिकते, प्रेम जिंकण्याची गोष्ट नाही. आदित्य शिकतो, सत्यासाठी उभं राहणं म्हणजे नातं तोडणं नाही. रोहन शिकतो, अपराधीपणा प्रेम नसतो. आणि नेहा, ती शिकते, शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही. रिया आदित्यकडे बघते. तिला जाणवतं, त्याच्या नजरेत अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. रिया काहीच न बोलता तिथून निघून जाते. सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून जातात. थोड्याच वेळात रोहनचा फोन वाजतो. फोनमधून आवाज येतो, सिटी हॉस्पिटलमधून बोलतोय. रिया देशपांडे, तिचा अपघात झाला आहे. रोहनच्या हातातून फोन निसटायची वेळ येते. रोहनला घाबरलेलं पाहून नेहा विचारते, काय झालं? नेहाला ही बातमी कळते. क्षणभर तिच्या मनात वेदना आणि गोंधळ एकत्र येतात. तीच रिया जिने आमचं आयुष्य हलवलं. पण पुढच्या क्षणी ती फक्त रोहनला एवढंच म्हणते, चला आपण हॉस्पिटलला जाऊ. रोहन आश्चर्याने तिच्याकडे पाहतो, तू येणार आहेस? तेव्हा नेहा शांतपणे म्हणते, दुःखाला भूतकाळ नसतो. ते दोघे धावत हॉस्पिटलमध्ये येतात.
हॉस्पिटलमध्ये रिया ICUमध्ये आणि बाहेर आदित्य आधीच तिथे असतो. त्याच्या डोळ्यात भीती. रोहन शांतपणे विचारतो आदित्यला, काय झालं? आदित्य हळू आवाजात म्हणतो, गाडी घसरली म्हणे. पण तो थांबतो. पण काय? रोहन विचारतो. आदित्य त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, तिने मला मेसेज केला होता, मी सगळं संपवते. रोहनच्या छातीत धस होतं. थोड्याच वेळात रिया शुद्धीवर येते. तिच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट असतो. ती हळू आवाजात म्हणते, मी जिंकायच्या नादात स्वतःलाच हरवून बसले. तेव्हा आदित्य तिला म्हणतो, तू अजून हरलेली नाहीस. जे झालं ते विसरून जा. पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात कर. रिया नेहाकडे पाहते. मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला तरी तू इथे आहेस. नेहा शांत हसते आणि म्हणते, मी तुझ्यासाठी नाही आले, मी माझ्यासाठी आले. माझ्या मनात मला तुझ्यासाठी राग ठेवायचा नाही. रिया तेव्हा रडू लागते. त्या अश्रूमध्ये पहिल्यांदाच अहंकार नव्हता, फक्त अपराधीपणा होता. घरात पुन्हा हसू परतलं होतं. रोहन रोज सकाळी चहा बनवत होता. शिक्षा अजूनही सुरूच होती. नेहा मुद्दाम म्हणायची, साखर जास्त झाली आहे. तो हसत उत्तर द्यायचा, तुझ्या गोडव्यामुळे असेल. सगळं सुरळीत चाललं होतं. नेहा रोहनचं नातं आता शांत प्रगल्भ झालं होतं. एका सकाळी नेहा स्वयंपाकघरात उभी असताना अचानक तिला चक्कर येते. कप तिच्या हातातून निसटता वाचतो. आजी धावत येतात. काय झालं ग? नेहा हलकंसं हसते. काही नाही, बहुतेक थकवा असेल. पण दुपारी आजी तिला डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर स्मिथ करत म्हणतात, अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात. क्षणभर नेहा नुसतीच डॉक्टरांकडे पाहत राहते. तिच्या डोळ्यात पाणी दाटतं. रोहन ऑफिसमध्ये असतो. नेहाचा रोहनला कॉल येतो. रोहन, घरी लवकर याल का? त्याच्या आवाजात काळजी. सगळे ठीक आहे ना? ती फक्त एवढंच म्हणते, हो, आणि खूप छानही. संध्याकाळी तो घरी येतो. नेहा त्याच्या हातात छोटासा रिपोर्ट ठेवते. तो वाचतो. 2 सेकंद त्याला काही समजत नाही. मग अचानक त्याच्या डोळ्यात आनंद चमकतो. नेहा, खरंच? तो आनंदाने म्हणतो. तेव्हा ती मान हलवते. रोहन तिच्या पायाशी बसतो. तिच्या पोटावर हलकासा हात ठेवतो आणि म्हणतो, मी वचन देतो, यावेळी कोणतंही वादळ तुला एकटं भिडू देणार नाही. 9 महिन्यांनी रुग्णालयात नेहा वेदनेत असते. रोहन तिचा हात घट्ट पकडलेला. मी आहे, तो वारंवार म्हणतो. क्षणभरानंतर बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. डॉक्टर हसून म्हणतात, मुलगी झाली. रोहनच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. तो नेहाच्या कपाळावर चुंबन ठेवतो. धन्यवाद मला वडील बनवल्याबद्दल. नेहा थकलेल्या हसण्यात म्हणते, आणि मला पूर्ण केल्याबद्दल. रिया आता पूर्णपणे बदललेली असते. एके दिवशी आजी रियाच्या घरी जातात. आदित्यसाठी रियाचा हात तिच्या आईबाबांकडे मागतात. दोघांचं लग्न ठरते. धामधूममध्ये आदित्य आणि रियाचं लग्न होतं. घरात छोटी मुलगी धावत असते. रोहन नेहासाठी अजूनही चहा बनवतो, पण आता दूधही गरम करतो. नेहा अंगणात उभी, रिया आणि आदित्य बाजूला उभे. आता दोघंही आयुष्यात स्थिर. रिया नेहाकडे पाहून म्हणते, कधी वाटलं नव्हतं आपण इथे येऊ. नेहा हसते. वादळं कायम राहत नाहीत, पण त्यातून उभं राहणं शिकायला लागतं. आकाशात संध्याकाळचा सोनेरी रंग. यावेळी कथा संपते. शेवटी एकच सांगेन, खरं प्रेम परिपूर्ण नसतं, ते संघर्षानंतर अधिक मजबूत होतं. ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढची कथा प्रेमाचे रंग लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल. अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे खूप खूप आभार माझ्या कथा आवडीने वाचल्याबद्दल. धन्यवाद.